हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 1 चा उपक्रम आहे. 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या, ज्यामध्ये आज आपण अध्याय 10वा विभूती योगचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम मी मंगलाचरणने सुरुवात करते. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आणि त्यामुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. तसंच इस्कॉनच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद देते. आपल्याला रेश्मा माताजी आज को-होस्ट म्हणून सेवा देत आहेत, त्यांचेही धन्यवाद आणि सर्व भक्तांना सादर प्रणाम. आज तेजस्विनी माताजी नेहमी तुमचा वर्ग घेतात, पण आज त्यांना काही अडचण असल्यामुळे त्या वर्ग घेऊ शकत नाहीत. तर त्यांच्या ठिकाणी आजचा अध्याय विभूती योगाचा जो आहे तो मी घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया. विभूती योग किंवा परमार्थाचे ऐश्वर्य असं म्हटलेलं आहे. तर या अध्यायामध्ये भगवंतांच्या विभूती किंवा ऐश्वर्यांच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. तर जेव्हा आपण कृष्णांच्या विभूतींबद्दल जाणून घेऊ, तेव्हा आपलं त्यांच्याबद्दलचं आकर्षण अधिकच वाढेल आणि त्यांच्याबद्दल अजून अधिक आपल्याला जाणून घेण्याचा मग आपण प्रयत्न करू. तसंच आजच्या अध्यायामध्ये चतुर्श्लोकी गीतेबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. 8वा ते 11वा श्लोक हे चतुर्श्लोकी गीता असं म्हटलं जातं, ज्यामध्ये भगवद्गीतेचं सार आहे. तर 9वा अध्याय बघा, तुम्ही शिकलात. 9व्या अध्यायाचं नाव काय होतं? राजविद्या राजगुह्य योग. आणि या अध्यायात प्रथम कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की भक्ताची पात्रता काय असायला हवी. तर पहिलाच श्लोक होता बघा, इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामी अनुसूयवे. अनुसूयवे म्हणजे काय? मत्सर असू नये. आणि अर्जुना, तू माझा मत्सर करत नाहीस, त्यामुळेच तुला मी हे गोपनीय ज्ञान देतो असं कृष्णांनी सांगितलं होतं. आणि आता त्यांना अर्जुनाला ते आता ऐश्वर्याचं ज्ञान देणार आहेत. तुम्ही कालच्या अध्यायामध्ये बघा, अचिंत्य भेदाभेद तत्व शिकून घेतलं. अचिंत्य का म्हटलं होतं? कारण हे आपल्या कल्पनेच्या चिंतनाच्या बाहेर आहे कृष्णांचे ऐश्वर्य समजणं. आणि तसंच आपण काही एका श्लोकामध्ये मूढात्मांच्या बद्दल कृष्णांनी आपल्याला सांगितलं. मूढात्मा म्हणजे कोण? जे कृष्णांचा उपहास करतात, जे आसुरी प्रवृत्तीचे असतात, नास्तिकवादी असतात आणि ते कृष्णांना कधीच शरण जात नाहीत. तसंच त्यानंतरच्या एका श्लोकामध्ये आपण दैवी प्रकृतींच्या महात्माबद्दल समजून घेतलं होतं, जे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात आणि सततम कीर्तयन्तो माम असतात, सतत भगवंतांचं स्मरण करतात, त्यांची उपासना करतात. आणि सगळ्यात शेवटचा जो श्लोक होता म्हणजे अनन्य भक्तीबद्दल, त्यामध्ये कृष्ण म्हणाले होते, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानं मत परायण. तर सदैव माझं चिंतन कर, माझा भक्त बन, मला नमस्कार कर आणि असं केल्याने तुम्हाला निश्चितच प्राप्त होशील. आता कृष्णांची इच्छा काय आहे की हे जे दुःखालयम अशाश्वतम असं या भौतिक जगाचं वर्णन केलं जातं ना, आणि इथे सर्व बद्ध जीव अडकलेले, त्यांनी इथून आपली सुटका करून घ्यावी.
आणि सर्वांनी सच्चिदानंदमयी अशा भगवंतांच्या भगवत धामाला यावं अशी कृष्णांची इच्छा आहे. आणि त्यासाठी हा जो शेवटचा श्लोक होता कालच्या 9व्या अध्यायातला, तो कृष्णांनी सांगितला, मन्मना भव मद्भक्तो, ज्याला भक्तियोगाचं सार असंही म्हटलं जातं. आणि या श्लोकाला धरून जेव्हा भक्त याप्रमाणे आचरण करतो तेव्हा निश्चितपणे तो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. जसे आता आई वडील बघा, आपल्या काळजीमुळे आपल्या मुलांना काही गोष्टी करायला सांगतात. तसंच कृष्ण हे इथे हे गोपनीय ज्ञान, राजविद्या राजगुह्य म्हटलेलं आहे, या ज्ञानाला हे आपल्या सर्वांना देतात, ज्याद्वारे आपण भगवत धामापर्यंत येऊ शकू. आता भगवत धामाला आपल्याला जायचं असेल तर सतत आपल्याला कृष्णांचं स्मरण असायला हवं. आणि त्यासाठी तो आपण एक श्लोक बघितला होता बघा, यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत. म्हणजे काय, की जे करशील, जे खाशील, जे हवन करशील, जे दान करशील किंवा जे तप करशील ते सर्व तू मला अर्पण कर, म्हणजे तुला सतत माझं स्मरण राहील. तर या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला सांगणार आहेत की त्यांच्या शक्तींच्या द्वारे ते कसे सर्व व्याप्त आहेत. आणि जे काही आपल्या अवतीभोवती आहे ते सर्व कृष्णांची शक्ती आहे, हे आपल्याला आता विभूती योग समजून घेतल्यानंतर समजतं. पुढची स्लाइड घेता माताजी. आता हे 10व्या अध्यायाचा हा सारांश आहे. 10व्या अध्यायामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अध्यायामध्ये आपण चतुर्श्लोकी गीता बघणार आहोत. आणि या 10व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणाले की देवदेवताच नाही तर प्रत्येक जीवामध्ये जे पण गुण आहेत, ज्या पण कला आहेत, त्या त्यांच्यापासूनच आलेल्या आहेत. म्हणजे सर्व गोष्टींचा स्रोत किंवा उगम हा मी आहे. तर 10व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या ऐश्वर्याचं वर्णन आहे, म्हणून त्याला विभूती म्हटलेलं आहे, ज्यावर आता एखादा भक्त आपलं मन लक्ष केंद्रित करू शकतो. आणि या जगामधली जी काही सुंदर, सामर्थ्यशाली, वैभवपूर्ण वस्तू आहे त्यांना बघून भगवंतांचं स्मरण करू शकतो. आणि ही कृष्णांची ऐश्वर्य जाणून भक्ती मार्गामध्ये तो प्रगती करू शकतो. तर हा विभूती योगाचा हा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला समजवतात की या जगामध्ये जी अनेक ऐश्वर्य आहेत, वैशिष्ट्य आहे, जसं आता कोणी सौंदर्यवान असेल, कोणाचा गळा अत्यंत गोड असेल अगदी कोकिळेसारखा, किंवा कोणी अत्यंत सामर्थ्यशाली असेल, वेट लिफ्टर्स वगैरे असतात ना, खूप वजन उचलू शकतात ते. तर म्हणजे त्यांच्यामध्ये अशी काही एखादी गोष्ट जास्त असते इतरांच्या पेक्षा. जसं आता जंगलामध्ये बघा, वाघाला शक्तिशाली म्हटलं जातं, म्हणजे किंवा हत्तीला आपण म्हणू शकतो बलशाली प्राणी. तर अशा प्रत्येक गोष्टीमधलं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कृष्ण आहेत. ते आता विभूती योगामध्ये आपण समजून घेणार आहोत. पुढची स्लाइड घेता का माताजी? वाचा. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करील, जे 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 मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय म्हणतायत की हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. ऐकण्यावरती, श्रवणावरती खूप भर दिलाय बघा. तर ऐकणं किंवा श्रवण करणं हे का महत्वाचं आहे, तर बघा, ऐकून म्हणजे कुठलीही गोष्ट ज्ञान प्राप्त करण्यासाठी ना 3 पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. पहिली पद्धत काय असते, तर प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपण प्रयोग करतो आणि मग प्रयोग करून आपण निष्कर्ष काढतो. आणि हे करत असताना आपण आपली इंद्रिय वापरतो, ती वापरून आपण एका निष्कर्षाप्रत पोहोचतो. पण आता आपण आधी शिकलोय की आपली इंद्रिय कशी असतात, अपूर्ण असतात. आपण म्हणतो ना, आपल्या डोळ्यांनी आपल्याला एका विशिष्ट क्षमतेच्या बाहेर दिसू शकत नाही, कानाने पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतचाच आवाज येतो. तर अशा अपूर्ण इंद्रियांनी कृष्णाच्या परिपूर्णतेचं ज्ञान आपण घेऊ शकत नाही. कृष्णांना काय म्हटलंय, अतिंद्रिय, आपल्या इंद्रियांच्या शक्तीच्या बाहेर आहेत, म्हणून त्यांना आपण समजू शकत नाही. तर ही आपली इंद्रिय वापरून हे ज्ञान आपण व्यवस्थितरित्या घेऊ शकत नाही. त्यामुळे आपली इंद्रिय वापरून आपण ज्या निष्कर्षाप्रत पोचतो तो योग्य असेलच असं सांगता येत नाही. मग दुसरी पद्धत काय, अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण मध्ये पण आपण आपल्या इंद्रियांचा, अनुभवांचा वापर करून एका निष्कर्षाप्रत पोचतो. आता जसं आपण बघा, गृहिणी आहोत आपण, पालेभाज्या एक कोवळी पालेभाजी सारखा आणली, तर आपल्याला त्या पालेभाजीकडे बघितल्यावरती समजतं 10-12 मिनिटात की ती आता शिजलेली आहे. तर हे गृहिणी कसं ठरवते, तर तिचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तिला बघितल्या बघितल्या डोळ्यांनी समजतं की भाजी शिजलेली आहे.
आता हा कसं आहे, आता आपल्याला कृष्णांच्या बद्दलचा अनुभव नाहीये, तर त्यामुळे ही अनुमान प्रमाण पद्धतही आपण वापरू शकत नाही. त्यामुळे तिसरी पद्धत जी आहे ना, शब्द प्रमाण किंवा श्रवण ज्याला म्हटलेलं आहे, तर या पद्धतीमध्ये गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रामाणिक गुरूंकडून आपण ज्ञान प्राप्त करतो आणि अशा गुरूंनी आपण म्हटलं सत्य जाणलेलं असतं, म्हणजे त्यांनी हे ज्ञान पूर्ण पद्धतीने प्राप्त केलेलं असतं. त्यांच्याकडून ऐकून आपण हे ज्ञान घेऊन आपणही त्याद्वारे आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे ही सगळ्यात उत्तम अशी पद्धत मानली जाते. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपण आता वाचत नाही आहोत, पण तुम्ही हे ज्या वेळेला म्हणजे पुस्तक वाचाल वर्ग झाल्यानंतर, तर त्याला तुम्ही हे समजून घ्या. इथे श्रीला प्रभुपादांनी हे खूप उत्तम रीतीने सांगितलेलं आहे की जो भगवंतांच्या विषयी जेवढं अधिक श्रवण करतो ना, तेवढा तो भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होतो. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. तसंच कृष्ण इथे अर्जुनाला काय म्हणतायत की तू माझा सखा आणि जिवलग मित्र आहेस, त्यामुळे तुला मी हे ज्ञान देतो. कालच्या अध्यायामध्ये बघा, गोपनीय ज्ञान त्यांनी अर्जुनाला देताना काय म्हटलं होतं की मी तुला हे ज्ञान देतोय कारण तू माझा मत्सर करत नाहीस. तर आपल्याला इथे समजून काय घ्यायचंय की ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही पात्रता आहे. पहिली म्हणजे मत्सर रहित असणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला कृष्णांची भक्ती केली पाहिजे त्याच वेळेला, आणि हे श्रवण अधिकाधिक आपल्याला केलं पाहिजे. कृष्णांच्या बरोबर कुठल्या तरी रसामध्ये आपल्याला जोडून घेतलं पाहिजे आणि हे श्रवण आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून केलं पाहिजे, कारण असे गुरुच कृष्णांच्या बद्दलचं शुद्ध ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि शुद्ध ज्ञानच आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणू शकतं. परंपरेतून आलेल्या व्यक्तींकडून घेतलेलं ज्ञान शुद्ध असेल ह्याची खात्री असते. अन्यथा इतर कुठल्या म्हणजे जे परंपरेतून आलेले नाहीत त्यांच्याकडून आपण ज्ञान घेतलं तर ते दूषित असू शकतं आणि मग आपली श्रद्धा त्यामुळे अडळमळीत होऊ शकते. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. नवसाधक आहोत आपण आणि त्यामुळे आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच आपल्याला ज्ञान घेणं हे आवश्यक आहे. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. श्लोक वाचू का? एक मिनिट. हरे कृष्ण. न मे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिः देवानां महर्षीणां च सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच ते महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारचे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. 10.3 सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये विदू आणि सुरगणा असे शब्द आलेले आहेत. विदू म्हणजे काय? तर विद्वान, आणि सुरगणा म्हणजे काय? देवदेवता. तर या ठिकाणी कृष्ण म्हणतात मोठे मोठे देवता महर्षी पण मला जाणू शकत नाहीत, त्या म्हणजे त्यांचं नाव स्वरूप हे समजू शकत नाही. मग पृथ्वीवरील विद्वानांविषयी काय बोलणार? आता जेव्हा कृष्ण मानव सदृश्य रूप घेऊन अवतरित झाले, म्हणजे कृष्णांचा जेव्हा भूतलावर अवतार झाला किंवा राम म्हणून त्यांनी अवतार घेतला होता, तर अद्भुत अशा लीला त्यांनी का केल्या हे कोणी जाणू शकत नाहीत. आता देवता महर्षी हे अत्यंत ज्ञानी असतात, पण पण तरीही ते समजू शकत नाहीत आणि भगवंतांचं स्वरूप जाणण्यास ते अपयशी ठरतात. तर मानसिक चिंतन करून किंवा तर्क करून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. सोपी पद्धत आपल्याला काय सांगितलेली आहे की त्यांची भक्ती करणं. तसंच तिसऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे बघा की सर्व पापांमधून तो मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. तर ही गोष्ट आपण भगवद्गीतेमध्ये अनेकदा वाचतो, पण आपण जेव्हा ही गोष्ट मानू आणि गंभीरतेने घेऊ तेव्हाच आपण सर्व पापांमधून मुक्त होऊ. तर ही गोष्ट समजायला की कृष्ण भगवान आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत आणि हे समजताना देवता देखील भ्रमित होतात. तर आपण बघितलं त्याच्या आधीच्या श्लोकात म्हटलं की महर्षींनाही त्यांचं स्वरूप समजू शकत नाही, विद्वानांनाही समजू शकत नाही. तर कृष्णांची कृपा असेल किंवा कृष्णांच्या कुठल्या शुद्ध भक्ताची कृपा असेल तेव्हाच त्यांच्या वाणीतून ज्ञान घेऊन मग आपण कृष्णांबद्दल जाणू शकू. तसंच अजन्मा म्हटलेलं आहे. तर अजन्मा का म्हटलेलं आहे? बघा, आता आपला देह कसा भौतिक स्वरूपाचा आहे, म्हणजे जन्म मृत्यू अशा चक्रातून आपण जातो.
बद्ध जीव देहांतर करतो असं म्हटलेलं आहे, पण भगवंतांचा देह कधी परिवर्तन पावत नाही. आपण चौथ्या अध्यायात शिकलोय ना हे, आपण आपल्यातले आणि भगवंतामधले जे फरक जाणून घेतले, की भगवंत कसे अवतार घेतात, प्रगट होतात आणि लीला करतात. लीला संपल्या त्यांच्या की ते गोलोकधामामध्ये परत जातात. तर इथे आपलं मात्र तसं नसतं. आपण कर्माच्या बंधनात असतो, त्यामुळे आपल्याला जन्म घेणं, शरीर घेणं, दुसरं हे प्राप्त असतो. तर ज्या वेळेला भगवंत अवतार घेतात, भक्तांच्या बरोबर प्रेमाची आदान प्रदान करतात, ते भक्तांचं रक्षण करतात आणि त्यांना उपदेश करतात, त्यांना आनंद देण्यासाठीच ते अवतार घेतात. आता जे हे जाणतात की कृष्ण हे अजन्म आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत, त्यांना आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त झाला असं म्हणता येतं. आणि या स्थितीत भगवंतांच्या बद्दलचं पूर्ण ज्ञान त्याला प्राप्त होतं, ज्याला आत्मसाक्षात्कार अवस्था असंही म्हटलेलं आहे. आणि मग तो सर्व पापांपासून मुक्त होतो. आता इथे चित्रात तुम्ही बघितलं तर कृष्ण बघा देवकी पुत्र म्हणून जाणले जायचे, आणि आता कृष्ण इथे अवतार घेणार आहेत आणि सर्व देवदेवता पण वाट बघतायत, म्हणजे एकत्रित झालेल्या तुम्हाला दिसत आहेत चित्रामध्ये. आता माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकावरून आपल्याला समजतं की कृष्ण हे उगमस्थानी आहेत. आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्तीपासून जन्मलेले सर्वप्रथम जीव मानले जातात, आणि ब्रह्मदेवापासूनच 7 महर्षी, त्यांच्या आधीचे 4 कुमार ज्यांना 4 महर्षी म्हटलेलं आहे, आणि 14 मनु तयार झाले. तर एकूण या 25 महर्षींनीच ब्रह्मांडातील सर्व जीवांची निर्मिती केली आहे, म्हणून त्यांना प्रजापती असं म्हटलं गेलेलं आहे. प्रजापती म्हणजे प्रजा उत्पन्न करणारे. तर अनेक ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडातील असंख्य ग्रहलोक, प्रत्येक ग्रहलोकामध्ये जेवढ्या विविध अशा जीवयोनी आहेत, त्यांचा जन्म किंवा यांची निर्मिती या 25 प्रजापतींपासून झालेली आहे. आणि ब्रह्मदेवाला पिता म्हटलेलं आहे आणि कृष्णांना प्रपितामह असं म्हटलेलं आहे. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. एतां विभूति योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योगशक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वता जाणतो, तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर अध्यात्मातील सर्वोच्च सिद्धी म्हणजे काय, तर भगवंतांच्या विषयीचं ज्ञान प्राप्त होणं. तर जोपर्यंत भगवंतांच्या विविध ऐश्वर्यांच्या बद्दल आपण निश्चितपणे जाणत नाही ना, तोपर्यंत त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न होऊ शकत नाही. आता सर्वसाधारणपणे सामान्य मनुष्याला हे माहिती असतं की परमेश्वर म्हणजे खूप महान आहेत, पण ते सर्वश्रेष्ठ कसे ह्याचं ज्ञान त्याला नसतं. तर जेव्हा हे ज्ञान आपण परंपरेतून आलेल्या गुरूंकडून प्राप्त करतो, सविस्तर वर्णन ऐकतो की परमेश्वर कसे सर्वश्रेष्ठ आहेत, तेव्हा आपण त्यांना शरण जातो, त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न होतो आणि आपल्या मनामध्ये कुठलीही शंकाही उरत नाही. तेव्हाच आपण शरण जाऊ शकतो. बघा, भगवद्गीता, श्रीमद भागवतम या शास्त्रातून आपण हे ज्ञान प्राप्त करतो आणि हे ज्ञान घेऊन आपल्याला भगवंतांच्या विषयीचा विश्वास दृढ होतो. तेव्हा आपण श्रद्धेने निस्संदेह होऊन स्वीकार करतो की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो. आता बघा, इथे जे चित्र दाखवलेलं आहे ना, ते कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये प्रवेश करतानाच दाखवलेलं आहे. आणि सर्वजण इतके आकर्षित झाले होते कृष्णांना बघून, कारण अत्यंत तेजस्वी असं त्या दोघांचं रूप होतं, आणि तर त्यामुळे सगळे म्हणजे अचंबित होऊन त्यांच्याकडे बघत होते. तर जेव्हा बघा आपणही असं हे मान्य करतो, हे ज्ञान प्राप्त करतो की कृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत, तर तेव्हा त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न होतो. आता ह्या पुढचे जे 4 श्लोक आहेत ना, म्हणजे 8 ते 11, या श्लोकांना चतुर्श्लोकी गीता असं म्हटलं जातं, ज्यामध्ये कृष्ण आपल्याला प्रथम त्यांच्याबद्दल सांगतात, मग त्यांच्या भक्तांबद्दल सांगतात, आणि त्यानंतर मग भगवंत कसे आपल्या भक्तांवर कृपा करतात याबद्दलही सांगितलेलं आहे. हा माताजी पुढची स्लाइड घेता का.
हा. श्री कृष्ण अहम सर मी बोलते हा. हरे हा हरे वाचा कृष्ण. माताजी. अहं सर्वस्वी प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये ना हा चतुर्श्लोकी गीतेचा पहिला श्लोक आहे आणि यामध्ये भगवद्गीतेचं सार सांगितलंय या 4 श्लोकामध्ये. तर या 8व्या श्लोकामध्ये कृष्णांची ऐश्वर्य आणि त्या ऐश्वर्यांना पूर्णपणे जाणून घेऊन व्यक्ती कसा शुद्ध भक्त बनू शकतो याचं वर्णन सांगितलेलं आहे कृष्णांनी. आता बघा आपलं इथे कृष्ण काय म्हणतात की मीच या सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. तर आपलं भगवंतांच्या बरोबरचं हे जे नातं आहे ना की भगवंत सर्वश्रेष्ठ आणि आपण कनिष्ठ राहणार हे जाणून जो पूर्णपणे मान्य करतो निसंदेहपणे तो त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो आणि तेच आपल्या हिताचं ठरतं. त्यासाठी आपल्याला घेतलं आपण ज्ञान घेतलं पाहिजे ज्याद्वारे आपण समजून घेऊ शकतो की भगवंत सर्वश्रेष्ठ कसे आहेत. आता मिथ्या अहंकारामुळे किंवा आपल्या अज्ञानामुळे आपण भगवंतांचं श्रेष्ठत्व स्वीकारत नाही आणि आपण स्वतःलाच इथे श्रेष्ठ मानून भौतिक जगामध्ये उपभोग करू लागतो. म्हणजे बघा मिथ्या अहंकाराने प्रभावित होऊन म्हणजेच प्रकृतीच्या 3 गुणांनी जीव कसा बद्ध होतो आणि तो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानून भगवंतांचं श्रेष्ठत्व नाकारतो आणि प्रकृतीचा उपभोग घेतो जे त्याच्या बंधनाला दृढ करायला कारणीभूत होतं. आणि या 3 गुणांच्या बेड्या कशा अधिकच दृढ होत जातात कर्मबंधनामध्ये बद्ध जीव अडकत जातो आणि त्याचं पतन होतं. म्हणून हा संबंध आपल्याला व्यवस्थित जाणून घेतला पाहिजे की आपलं आणि कृष्णांचं नातं काय आहे. कृष्ण सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं आहे शास्त्रांच्या द्वारे आध्यात्मिक गुरूंकडून हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि कृष्णांचं श्रेष्ठत्व आपण निसंदेहपणे स्वीकार करून मग आपल्याला भक्ती सेवेमध्ये संलग्न व्हायला पाहिजे. तर या 8व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की मीच या सर्व प्राकृत जगाचा आणि आध्यात्मिक जगाचा उत्पत्ती करता आहे. माझ्यापासूनच सर्व काही उद्भवते. म्हणजे भौतिक जग आणि आध्यात्मिक जग हे कोणाच्या पासून आलेलं आहे तर हे कृष्णांपासून आलेलं आहे हे आपल्याला 8व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये समजतं. आता 9वा श्लोक माताजी. हरे कृष्ण. हा तुम्ही म्हणा माताजी. हा म्हणते. हरे कृष्ण. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माझ्या शुद्ध भक्तांची चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता 8व्या श्लोकात काय कृष्ण म्हणाले की ते जगताचे उत्पत्ती करतायत. सर्व काही त्यांच्यापासूनच उद्भवतं. सर्व काही म्हणजे काय जड आणि चेतन या दोन्ही गोष्टींचे उत्पत्ती करता कृष्णच आहेत. म्हणजे सर्व कारणांचं परम कारण त्यांना म्हटलं जातं. त्यासाठी सर्व काही त्यांच्या अधीन आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ असं काहीच नाहीये. तर जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून शास्त्राच्या प्रमाणांच्या आधार घेत आपण योग्य प्रकारे हे जाणतो तेव्हा आपण सर्व निशी कृष्णांच्या भक्ती सेवेमध्ये संलग्न होतो आणि अशा व्यक्तीला खऱ्या अर्थाने बुद्धिमान म्हटलं जातं. ज्याला त्याविषयी अज्ञान आहे ना तो हे समजू शकत नाही की कृष्ण उत्पत्ती करतायत सगळ्या गोष्टींचे. तो मानतही नाही आणि त्यामुळे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचं इथे खूप महत्व आहे. असंच कोणीतरी स्वतःच्या मताने लावलेले अर्थ सांगून आपण अयोग्य मार्गदर्शन आपल्याला मिळतं आणि मग आपण खात्री करून घेत नाही की हे ज्ञान बरोबर आहे की नाही. ते ज्ञान दूषित असू शकतं. म्हणून प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचं जे परंपरेतून आलेले आहेत त्यांचं खूप महत्व आहे. आता या श्लोकामध्ये बघा म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये आपण सांगितलेलं मान्य केलं की कृष्णच उत्पत्ती करतायत सर्वश्रेष्ठ आहेत. तेव्हा आपण काय करू. भक्त काय करतील तर कृष्णांच्या कथांमध्ये ते रस घेतील. भगवंत कसे वेगवेगळे अवतार घेऊन आले कशा त्यांनी लीला केल्या वेगवेगळ्या युगात ते कसे प्रगट झाले हे सगळं जाणून एकमेकांमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये ते रस घेतील आणि आनंद पण घेतील. आता भगवंतांच्या एक विविध अशा मधुर लीला आहेत. भक्त ते वाचतात पूर्ण श्रद्धेने त्याचं श्रवण करतात आणि आपापसात चर्चा करतात. बघा भौतिकात आनंद असणारे
कथा, कादंबऱ्या अशी पुस्तकं वाचतात. पण भक्तीमध्ये जे संलग्न झालेले भक्त असतात त्यांना त्याच्यामध्ये रुची नसते. ते जप करण्यामध्ये, भगवद्गीता, श्रीमद भागवतम इत्यादीचं वाचन करण्यामध्ये ते रममाण असतात. भगवत कथा ऐकण्यामध्ये त्यांना खूप रुची वाटते. आता एकीकडे तो व्यक्ती जप पण करत असेल, श्रवण कीर्तन करत असेल आणि एकीकडे त्याचा आता चित्तशुद्धी पण होत असते. तो प्रसादच ग्रहण करतो, मंदिरामध्ये जाऊन सेवा करतो, पुस्तक वाटप इत्यादी सेवांमध्ये तो संलग्न असतो. भक्तांचा तो संग प्राप्त करतो आणि मग त्याची रुची भगवत कथेमध्ये अधिकच वाढते, त्याला अधिक आनंद मिळू लागतो. तर हे भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. मग कुठे आता भौतिक जगामध्ये सिनेमा, नाटक इत्यादी गोष्टींविषयी त्याला आकर्षण वाटत नाही. जे भौतिकामध्ये सर्वसामान्य माणसाला असतं ना, ते भक्ताला नसतं. भक्त कुठे आकर्षित होतो? भगवंतांच्या सेवेमध्ये अधिक आकर्षित होतो. कारण त्याने हे मानलेलं आहे की भगवंत कसे सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या ऐश्वर्यांनी तो प्रभावित असतो. त्यांना भगवंतांचं सौंदर्य, त्यांच्या लीला, त्यांचे गुण, त्यांचं रूप या सगळ्यांनी भक्त प्रभावित असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या विषयीचं कथा कीर्तन ऐकण्यामध्ये तो अत्यंत रममाण असतो. आता तिसरा श्लोक बघूया आपण. 10वा श्लोक, माताजी पुढची स्लाइड हरे वाचू मी. कृष्ण वाचते आता. हा हा. तेषां सतते युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि युद्धयोगं बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला शरण येऊन पोचतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता म्हणजे ही आता तिसरा श्लोक झाला हा चतुर्श्लोकी मधला. आता बघा कोणी भक्त असेल जो गुरूंची पुस्तकं वाचू शकत नसेल पण प्रामाणिकपणे तो भक्ती सेवेमध्ये संलग्न असेल तर कृष्ण म्हणतात अशा भक्ताच्या हृदयात ते ज्ञान प्रकाशित करतात आणि अंधकार मिटवून त्या भक्ताचे प्रामाणिक प्रयत्न बघून भक्ताला हृदयातून उपदेश करतात, ज्याद्वारे तो कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. आणि यासाठी पात्रता काय म्हटलीये कृष्णांनी? तर सतत युक्तानाम म्हटलेलं आहे. सतत युक्तानाम म्हणजे माझ्या सेवेत जो सतत रममाण आहे आणि भजताम प्रीतीपूर्वकम म्हणजे प्रेमपूर्वक माझी सेवा करतो आहे. तर भक्ताने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असलं पाहिजे आणि प्रेमपूर्वक भक्तिभावाने सर्व प्रकारची कृष्णांची सेवा केली पाहिजे. तर म्हणजे एखादा भक्त आता आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्या इतपत बुद्धिमान नसेल पण भक्तिभाविक कार्य करण्यामध्ये तो प्रामाणिक असेल, समर्पित असेल तर भगवंत त्याला प्रगती करण्यासाठी आणि अंततः भगवत धामाची प्राप्ती होण्याची संधी त्याला प्राप्त करून देतात. हा, तर हे विशेष आहे बघा. हे भगवंतांनी केलेली कृपा आहे भक्तावरती. आता 11वा माताजी पुढचा श्लोक. तुम्ही बोला. हा, हरे कृष्ण. तेषाम् एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकारांचा नाश करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे इथे काय कृष्णांनी सांगितलंय या 4थ्या श्लोकामध्ये चतुर्श्लोकीच्या, की भक्त जर प्रामाणिकपणे भक्ती सेवा करत असेल तर कृष्ण त्याच्या अंतःकरणातून त्या भक्ताला सहाय्य करतात. त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही. आणि आवश्यक पात्रता काय सांगितली? तर पूर्णपणे त्याने कृष्ण भावना भावित होऊन भक्तिमय सेवा केली पाहिजे. कृष्ण हेच ध्येय आहेत हे जाणून भक्तियोगाच्या द्वारे पूर्णपणे त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि असा भक्तियोगी हा कर्मयोगी, ज्ञानयोगी आणि ध्यानयोगी यापेक्षा श्रेष्ठ मानला गेलाय आणि भक्तियोग त्यासाठी परिपूर्ण मानलेला आहे. सगळ्यात श्रेष्ठ योग हा भक्तियोग म्हटलेला आहे. आणि ज्याने भगवान स्वरूपाचा म्हणजे परमसत्याचा पूर्ण साक्षात्कार, भगवंतांचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे याचा पूर्ण साक्षात्कार होऊ शकतो, जी परमोच्च सिद्धावस्था म्हटली जाते तर ती केवळ भक्तियोगानेच प्राप्त होऊ शकते भक्ताला, हे सांगितलेलं आहे. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आहुस्त्वां ऋषय सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. हरे कृष्ण.
श्री कृष्ण. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, आजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांच्या सारख्या महर्षींना तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे. आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाचा कृष्णांवरती अतूट असा विश्वास होता. तो मान्य करतो इथे की कृष्णच परम पुरुषोत्तम भगवान आहेत, परम धाम आहेत, परम पवित्र आहेत, परम सत्य आहेत. बघा कसे शब्द त्याने वापरलेत. शाश्वत आहेत, अजन्म आहेत, विभू आहेत. आणि चतुर्श्लोकी गीता ऐकून अर्जुन सर्व संशयातून मुक्त झालेला आहे आणि त्याने कृष्णच स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचं मान्य केलंय. आता याआधी कृष्ण म्हणालेत की ते सर्वांचे आदी कारण आहेत. अहम सर्वस्य प्रभो, 8वा जो श्लोक होता चतुर्श्लोकी गीतेचा, त्याच्यामध्ये म्हणाले की सर्व गोष्टींचं उत्पत्ती करता मी आहे. सर्व देवता, सर्व मनुष्य हे माझ्यावरती आश्रित आहेत. परंतु अज्ञानामुळे देवतांना आणि मनुष्यांना वाटतं की ते भगवंतांहून स्वतंत्र आहेत, परिपूर्ण आहेत. पण जेव्हा कोणी प्रेमपूर्वक भक्तिमय सेवा करतो, भगवंत त्याच्या हृदयात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात, ज्याने त्याचं अज्ञान दूर होतं आणि भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत हे तो जाणू शकतो. आता अर्जुनाला कृष्णांच्या ऐश्वर्यांचं दर्शन करायचंय, पण मला आता तुमची ऐश्वर्य बघायची आहेत, ती मला दाखवा, असं तो कृष्णांकडे बोलत नाही. तो कृष्णांचा भक्त आहे, कृष्ण स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, त्याला मान्य आहे. आणि त्यामुळे कृष्णांकडे कसं बोलायचं हेही त्याला माहितीये. तर प्रथम तो आता कृष्णांची स्तुती करतोय. हे जे शब्द आहेत ना, परमधाम, परब्रह्म, परम पवित्र, असं म्हणतो बघा तो. तसंच तो पुष्टी देताना, आपण जे म्हटलेलं आहे त्या विधानाची पुष्टी देताना, नारद, असित, देवल, व्यास यांच्यासारखे महर्षी सुद्धा तुमच्याविषयी असंच म्हणतात हे म्हणतोय. आता कोणाच्या मनात असा प्रश्न असेल की अर्जुन तर कृष्णांचा परम सखा आहे, तो त्यांची स्तुती करणारच. पण असं मुळीच नाही. अर्जुन जे काही म्हणतोय ना ते वेदसंमत आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की केवळ भक्तिमय सेवा करणारा मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो. आणि अर्जुन इथे इतर महर्षींच्या बद्दलही सांगतो. नारद, असित, देवल, व्यास हे सर्वच ही गोष्ट मान्य करतात की कृष्णच हे परमपुरुषोत्तम भगवान आहेत असं म्हटलेलं आहे. तर म्हणून भगवद्गीता आपल्याला ना समजून घेताना परंपरेतून आलेल्या गुरूंकडून हे ज्ञान घेतलं पाहिजे. हे ज्ञान परिपूर्ण असतं आणि असं ज्ञानच आपल्याला मग पुढे प्रगती करू शकतं. शुद्ध भक्ताच्या द्वारेच आपल्याला म्हणजे योग्य असं ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं, हे आपल्याला समजतं. हा, पुढचा घ्या माताजी. हा, 14वा श्लोक वाचते मी. हरे कृष्ण. सर्वमेतत्तृदं मन्ये यन्मावदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानव. आता हा वाचा माताजी. हरे कृष्णा. हे कृष्ण, तुम्ही सांगितलेल्या सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसे तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. 10.15. हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्ही केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये अर्जुन बघा स्पष्टपणे म्हणतो की श्रद्धाहीन आणि असुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. केवळ भगवत कृपेनेच अर्जुन जाणू शकला की कृष्णच हे परम सत्य आहेत, परिपूर्ण आहेत. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. 4थ्या अध्यायामध्ये बघा आपण समजून घेतलं होतं की काळाच्या ओघामध्ये हे भगवद्गीतेचं ज्ञान खंडित झालं होतं. कारण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशी जी गुरु शिष्य परंपरा होती ना ती लुप्त झाली होती. म्हणून कृष्णांनी अर्जुनाच्या द्वारे गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली. कारण अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र होता. आणि त्यामुळे त्यांनी अर्जुनाच्या माध्यमाच्या द्वारे ही परत सर्व उपदेश त्यांनी अर्जुनाला दिले आणि अर्जुनाने ते स्वीकारही केले. मनुष्याने अर्जुनाचा आदर्श ठेवायला पाहिजे. भक्त होऊन आपण भगवद्गीता जाणू शकतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून कृष्ण भगवान आहेत हे जाणण्यासाठी गुरु शिष्य परंपरेचा आपल्याला आधार घेतला पाहिजे. आता 15व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे की अर्जुन हा कृष्णांचा भक्त होता, त्यामुळे भगवद्गीतेचा उपदेश तो समजू शकला. तर जे भक्त कृष्णांची प्रेमपूर्वक भक्ती सेवा करतात तेच कृष्णांना जाणू शकतात. ज्यांची कृष्णांवरती श्रद्धा नाही, जे नास्तिक आहेत, जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, असे लोक कृष्णांना जाणू शकत नाहीत. भगवद्गीता ही कृष्णांची अमृतवाणी आहे.
अर्जुन होऊनच म्हणजे भक्त होऊनच आपण हा उपदेश समजू शकतो. कृष्णांची कृपा हवी तेव्हाच किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा हवी, ज्याद्वारे हे ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. त्यामुळे नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेऊ नये. कृष्ण विज्ञान हे कृष्णांच्या भक्ताकडूनच आपण घेऊ शकतो. आणि हे जाणून घेण्यासाठी पात्रता काय हवी, तर कृष्णांवरती आपली श्रद्धा हवी. म्हणजे भक्त होऊनच आपण कृष्णांना जाणू शकतो, हे आपल्याला समजतं. हा, हरे कृष्ण. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे हा, कृष्ण. वाचा. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. 10.18. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाला कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करायचंय, कारण त्याला कृष्णांचं निरंतर चिंतन करायचंय. कृष्णांच्या ऐश्वर्याबद्दल जाणून घेतल्याने त्यांच्याबद्दलचं आकर्षण अधिक वाढतं आणि सतत आपण त्यांचा विचार करू शकतो. तो कुठल्या विविध रूपामध्ये तो कृष्णांचं स्मरण करू शकतो, हे अर्जुनाला जाणायचंय. अर्जुनाने आपल्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न कृष्णांना विचारलेला आहे. आणि त्यामुळे सर्वांनाच आपल्याला बघा कृष्णांच्या बद्दल उत्सुकता असते. केवळ भक्तालाच नाही, सर्वसामान्य मनुष्यालाही असते. आता अर्जुन तर वैष्णव आहे, त्यामुळे तो दयाळू आहे आणि भगवंतांच्या सर्व व्यापकतेचं ज्ञान सर्वसामान्य मनुष्यालाही व्हावं, कळावं की भगवंत कसे सर्वश्रेष्ठ आहेत, कसे सर्व व्यापक आहेत, म्हणून तो हा कृष्णांना प्रश्न विचारतो आहे. आता कृष्ण आपल्या योगमाया शक्तीच्या द्वारे अभक्तांच्यासाठी अप्रगट राहतात. तर जेव्हा कोणी भक्त सतत त्यांची प्रेमपूर्वक भक्तिमय सेवा करतो, शुद्ध भक्त होतो, तेव्हा मात्र ते योगमायेचं आवरण दूर करतात आणि भक्ताला त्यांच्या भगवान स्वरूपाचा, परम सत्याचा पूर्ण साक्षात्कार किंवा ज्याला सच्चिदानंद रूप म्हटलेलं आहे त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. सर्वसामान्यांना कृष्णांच्या बद्दल प्रेम नसल्याने ते कृष्णाबद्दलचा विचार करत नाहीत. त्यामुळे असे सामान्य जन भगवंतांना कोणत्या प्रकारे जाणू शकतील, हे अर्जुनाला जाणून घ्यायचंय. आणि 18व्या श्लोकामध्ये काय म्हटलंय की शुद्ध भक्त कसा असतो, तर कृष्णांविषयीचं श्रवण करून तो कधीही तृप्त होत नाही, तर त्याला सदैव अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता असते. कृष्णांसंबंधीचे कोणतेही वर्णन असेल, उपदेश असतील, तर ते त्याला अमृततुल्य वाटतात. कारण कृष्ण कथा श्रवण केल्याने त्याला कधीच कंटाळा येत नाही. पुराणांमध्ये भगवंतांच्या विविध अवतारांच्या लीलांचं वर्णन आहे आणि असं साहित्य पुन्हा पुन्हा जरी वाचलं तरी दरवेळी तो नवीनच आनंद त्या भक्ताला प्राप्त होत असतो. भौतिकामध्ये असलेल्या गोष्टी बघा, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, सिनेमा आहेत, हे काही जास्त वेळा कोणी बघू शकत नाही. एक दोन वेळा बघितल्यावरती कंटाळा येतो. पण कृष्ण कथा अशी नाहीये. आता इथे अर्जुन म्हणून म्हणतो ना, शृण्वंती नसते. आता श्लोक नाहीये इथे, पण म्हणजे काय, त्याला अमृतमयी वाटते अशी कथा ऐकणं. भगवंतांच्या विषयी अधिकाधिक जाणून घेऊन तो अत्यंत आनंद प्राप्त करतो. हा, हरे कृष्ण. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात अर्जुनाला की ठीक आहे, मी तुला माझ्या ऐश्वर्यांचं दर्शन म्हणजे करवतो. माझी अनंत ऐश्वर्य. आता कृष्णांची महिमा, त्यांची ऐश्वर्य यांचं पूर्ण आकलन होणं आपल्याला शक्य नाही. आणि आपण 9व्या अध्यायामध्ये म्हटलं होतं ना, कृष्ण कसे आहेत, गतीर भरता प्रभू साक्षी आहेत. म्हणजे काय की मी तेच ध्येय आहेत, पोषण करतायत, सगळ्यांचा आश्रयस्थान आहेत, उत्पत्ती करतायत, प्रलय करतायत, सर्वांचा आधार आहेत आणि अविनाशी बीजही तेच आहेत. तर ही कृष्णांची महिमा, त्यांचं ऐश्वर्य ह्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही, कारण आपली इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण आहेत, मर्यादित क्षमता आहेत आपल्या इंद्रियांच्या. आणि कृष्ण कसे आहेत, अतिंद्रिय आहेत, आपल्या इंद्रियांच्या जाणण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहेत. तर अपूर्ण इंद्रियांनी कृष्णांच्या परिपूर्णतेला आपण जाणून घेऊ शकत नाही. पण तरीही भक्त कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात. तर जीवांच्या या अपूर्ण इंद्रियांनी ते ऐश्वर्यांचं पूर्ण ज्ञान मात्र घेऊ शकत नाही, हे कृष्णांना माहिती आहे.
आणि त्यामुळे अनंत विभूती असल्या त्यांच्या तरी काही प्रमुख विभूतींचे वर्णन करण्याचं ते मान्य करतात इथे. आणि भगवंतांच्या या अनंत विभूती आहेत, पण या प्रमुख विभूती ज्या काही थोड्याच म्हटलेल्या आहेत त्या आपण जाणू शकतो. 7व्या अध्यायामध्ये तुम्हाला आठवत असेल तर कृष्णांनी आपल्या शक्तींची काही शक्तींची ओळख करून दिली होती की ते पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश ते आहेत, आकाशातील शब्द, मंत्रामधील ओंकार, मनुष्यामधील सामर्थ्य, अशा गोष्टी कृष्णांनी सांगितलेल्या आहेत. पृथ्वीतील सुगंध, अग्नीची उष्णता, नंतर काय तपस्व्यांचं तेज, बुद्धिमानाची बुद्धी आणि बलवानांचं बल, हे त्यांनी 7वा अध्याय आणि 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण या अध्यायामध्ये अधिक त्याच्याबद्दल जाणून घेतोय. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, आता ह्या पुढच्या ज्या 2-3 स्लाइड्स आहेत ना, ह्या सगळ्या त्यांच्या ऐश्वर्यांच्या बद्दल सांगितलेलं आहे. याच्यात तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढा, आणि पुस्तकामध्ये जर का तुम्ही बघितलं तर 22व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत ही त्या विभूतींचंच वर्णन आहे. तर आपण इथे काही सगळे श्लोक घेतले नाही वेळेच्या अभावी, पण इथे हा चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट तुम्ही वाचू शकता, आणि याचं पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढचा घ्या माताजी. बघा, इथे वेगळ्या वेगळ्या कृष्णांच्या विभूती सांगितलेल्या आहेत. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि पुस्तकातून ते वाचूही शकता 22व्या श्लोक ते 38व्या श्लोकामध्ये. पुढचा घ्या माताजी. हा बघा, इथे म्हटलेलं आहे स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता, ही सर्व कृष्णांची शक्ती आहे. अशा अनेक शक्ती आहेत, तर त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. 10.40. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय म्हणतायत की माझी ऐश्वर्य अनंत आहेत असं कृष्ण म्हणालेले आहेत. म्हणजे ते आपण म्हटलं जसं की आपल्या इंद्रियच आता अपूर्ण असल्यामुळे आपण कृष्णांच्या विभूतींचं दर्शन करू शकत नाही किंवा ती जाणून घेऊ शकत नाही आपल्या अपूर्णतेमुळे. पण कृष्णांनी अर्जुनाला आपल्या काही ऐश्वर्यांचं वर्णन करण्याचं मान्य केलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे. आणि अनंत ऐश्वर्यां म्हणजे अनंत ऐश्वर्यांचा हा छोटासा अंश आहे असं कृष्ण म्हणालेले आहेत. माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी जे तुला सांगितलं ते केवळ सूचक आहे. बघा, इथे चित्रामध्ये तुम्ही जर का बघाल ना, तर हे जेवढे पृथ्वीवरती ब्रह्मांडामध्ये जे काही आहे याचे सगळ्याचे उत्पत्ती करता कृष्ण आहेत. आपण जो चतुर्श्लोकी गीतेतला 8वा श्लोक म्हटला होता ना, पहिला श्लोक, अहम सर्वस्य प्रभो, सर्व काही भौतिक जग असेल, आध्यात्मिक जग असेल, यांचे उत्पत्ती करता हे कृष्ण आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचते. हरे कृष्ण. यत् यत् विभूतिमत्सत्वं श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तद्देवा गच्छं त्वं मम तेजोश संभवम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत. हे तू जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण काय म्हणतात की ज्या ज्या प्राण्यात तुला जे जे वैशिष्ट्य दिसतं ते माझ्या समुद्रासारख्या अथांग ऐश्वर्यांचं प्रतीक आहे. जसं बघा, आता आपण माणसांमध्ये बघतो, काही जण नृत्य कलेमध्ये प्रवीण असतात, काहींचा गळा गोड असतो, उत्तम प्रकारे गाऊ शकतात, काहींना चित्रकला छान जमते. तर या सगळ्यांच्या मागचा जो स्रोत आहे ना, ते कृष्ण आहे. आपण सगळेच काही उत्तम गाऊ शकत नाहीत. अनेक वर्षांचा अभ्यास असतो त्या व्यक्तीचा त्याच्या मागे, तेव्हा त्या कलेमध्ये त्याला नैपुण्य येतं. तर ते सगळं जे वैशिष्ट्य आहे ना, नैपुण्य आहे, ते कृष्ण आहे. आता या जगामध्ये किती ज्ञान आहे बघा, वेद आहेत, उपनिषद आहेत, आयुर्वेदामध्ये चरक संहितेसारखे मोठे मोठे ग्रंथ आहेत. या सगळ्या ज्ञानाचा स्रोत कोण आहे? तर कृष्ण आहेत. म्हणून या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की यत यत विभूतिमत्सत्वम. यत यत विभूतिमत्सत्वम म्हणजे जे जे काही विभूती आहे त्या माझ्यापासून आलेल्या आहेत. श्रीमत ऊर्जितम एव वा.
आणि त्वंतम तेज अंश संभवम, म्हणजे माझ्या तेजाचा तो एक अंश आहे. म्हणजे किती विविध कला असतात माणसामध्ये, या सगळ्या गोष्टींचा उगम कृष्ण आहेत. आणि कृष्ण अर्जुनाला सांगतात की ही अशा ज्या असामान्य कला आहेत या माझ्या ऐश्वर्यापासून अंशापासून ह्या आलेल्या आहेत. बघा भौतिकामध्ये कसं असतं, कुठला आता धनाढ्य व्यक्ती असेल बघा, त्याच्याकडे खूप संपत्ती असेल, म्हणजे त्याची अनेक घरं असतील, त्याच्याकडे गाड्या असतील, तर त्याला त्याचा म्हणजे आपणही त्याच्या संपत्तीचा अंदाज बांधतो की एवढे त्याच्याकडे असतील. पण आता बघा कृष्ण काय सांगतायत की सर्व ब्रह्मांडाची संपत्ती म्हणजे भौतिकातील आणि आध्यात्मिक जगातील सर्व काही ह्याचे स्वामी ते आहेत. म्हणजे भौतिकातील ऐश्वर, जी काही आध्यात्मिक जगातील आणि भौतिक जगातील ऐश्वर्य दिसतायत हा त्यांचा एक अंश आहे. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही अशी त्यांची संपत्ती आहे. षडैश्वर्यांपैकी एक त्यांचं हे सामर्थ्यच आहे, मनुष्याच्या कल्पनेच्या बाहेर आहे हे समजणं, हे आपण समजून घेऊया. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. अथवा बहुनैतेन किं ज्ञानेन तवार्जुन विष्ठभ्या इहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की ही सर्व सुंदर तेजस्वी ऐश्वर्य माझ्या एका अंशाने मी धारण केलेली आहेत. आता पुढचा जो 11वा अध्याय आहे, ही सर्व ऐश्वर्य एकत्रितपणे कृष्ण अर्जुनाला दाखवणार आहेत. सर्व ऐश्वर्य एकाच वेळी अर्जुन त्यांच्यामध्ये बघू शकणार आहे. पण इथे म्हटलेलं आहे एक अंशेन स्थितो जगत, म्हणजे काय, तर सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवांपासून लहानातला जीव म्हणजे आपण मुंगी समजूया, या सर्वांच्या हृदयात कृष्ण परमात्मा म्हणून आहेत बघा उपस्थित. या ब्रह्मांडामध्ये अशी कुठली जागाच नाही जिथे कृष्ण नाहीत. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा म्हणून त्यांनी प्रवेश केला असल्यामुळे त्यांनी त्या वस्तू धारण केलेल्या आहेत. तशा प्रकारे आपण समजू शकतो की भगवंतांच्या शक्ती आणि त्यांच्या ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही. आणि कृष्ण भक्तवत्सल आहेत. अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी त्यांनी इथे काही विभूतींचं वर्णन केलं. आणि कृष्ण म्हणाले की माझी सर्व शक्ती विभूतींचं वर्णन करणं हे शक्य नाही. तुला मी जे सांगितलं ते माझ्या अनंत विभूतींचं एक सूचक आहे. आता बघा एखादा लहान मुलगा असेल आणि तो आईला अगदी प्रश्न विचारून भंडावून सोडू लागला की अगं आई तू कुठे शिकलीस, तुला आवडता विषय काय होता. आता हा मुलगा खूप लहान असल्यामुळे त्याला हे काही सगळं माहिती असणं आवश्यक नाहीये. मग आई त्याला काय सांगेल, अरे बाळा तू कशाला एवढे प्रश्न विचारतोयस, तू माझा आवडता बाळ आहेस, बाकीचं सगळं राहू दे. तेच इथे कृष्ण अर्जुनाला म्हणाले तुला हे सर्व जाणून काय घ्यायचंय, का घ्यायचंय, तू माझ्यावर प्रेम करतोस आणि तू माझी भक्ती कर. हा, तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कृष्ण हे आध्यात्मिक जग असो भौतिक जग असो सगळ्या गोष्टींचा उगम हा कृष्णांपासून आलेला आहे. कृष्णांच्या या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जिथे कृष्ण नाहीये. सगळ्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ते सर्व व्याप्त आहेत. हा, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हा बघा, आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. आजच्या अध्यायामध्ये काय बघितलं आपण, तर प्रथम कृष्णांनी आपल्याला चतुर्श्लोकी गीतेबद्दल सांगितलं. चतुर्श्लोकी गीतेमध्ये भगवंत ज्याला भगवद्गीतेचं सार असं म्हटलं जातं, चतुर्श्लोकी गीतेला जे 4 श्लोक होते, 8वा 9वा 10वा आणि 11वा. त्यानंतर चतुर्श्लोकी गीता ऐकून अर्जुनाने मान्य केलं की कृष्णच हे परम पुरुषोत्तम आहेत, परम तप आहेत, परम सत्य आहेत. आणि मग त्याने कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करण्यासाठी प्रथम कृष्णांची स्तुती केली आणि मग त्यांना विनंती केली की त्यांचं निरंतर चिंतन करता यावं म्हणून त्यांच्या ऐश्वर्य त्यांना जाणायचं आहे. आणि मग कृष्णांनी आपल्या ऐश्वर्यांचं वर्णन केलं आणि अनंत विभूतींपैकी ही सूचक अशी ऐश्वर्याचं त्याला वर्णन करून सांगितलं. आणि नंतर कृष्ण काय म्हणाले, ही जे सर्व ऐश्वर्य आहेत भौतिक जगातली आणि आध्यात्मिक जगातली हे त्यांच्या विभूतींचं एक अंश आहे. एकांशेन स्थितो जगत असं कृष्ण म्हणालेले आहेत. म्हणजे एका अंशाने त्यांनी हे धारण करून राहिलेले आहेत. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर मी घेऊ शकते. हा, हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता का?